मी जास्त गुरुवर्यांचा बोलण्यासारखं खूप आहे, परंतु जास्त त्याबद्दल बोलणार नाही. ज्ञान हा ज्यांचा मान आणि प्रतिभा त्यांची सोबती, उत्तुंग कर्तृत्वापुढे त्यांच्या सारे झुकून सलाम करते. सारे झुकून सलाम करते. सर्व विद्यार्थ्यांना विनंती, सर्वांनी गुरुवर्यांना झुकून सलाम या ठिकाणी करायचा आहे. खरोखरच प्राचीन काळी आपली जी गुरु शिष्य संस्कृती आहे, ती संस्कृती 1997 पर्यंत या गुरुवर्यांनी जपली. प्राचीन भारतीय संस्कृती जर आपण पाहिली तर प्राचीन भारतीय संस्कृतीत सर्व शोध लिहिलेले होते, परंतु ते शोध प्रत्यक्षात उपयोगात का आणले गेले नाही, तर आपली भारतीय संस्कृती ही नैतिक मूल्यांना स्थान देणार होती आणि नैतिक मूल्यांना कुणीतरी त्याचं उपयोजन केल्यामुळे बाधा येणार होती. म्हणून असे गुरुवर्यांचं स्थान या ठिकाणी महत्वाचं आहे. तर मी माझा परिचय करून देतो. मी दत्तात्रय सीताराम बोगसे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलेला विद्यार्थी. 12वी सायन्सला राजकुपडे आणि मी बरोबरच होतो. तर क्लास न लावता खेड तालुक्यामध्ये मी 12वी सायन्सला फर्स्ट असेल. त्याचं कारण म्हणजे 10वी पर्यंत मला मिळालेलं शिक्षण. कारण ह्या गुरुवर्यांनी गणित विषयाचा पाया, आता थोडक्यात मी सांगतो, गणित विषयाचा पाया मेत्रे सर, मेत्रे मॅडम, त्याचप्रमाणे डी.जे. जाधव सर आणि व्ही.एम. जाधव सर यांनी गणित विषयाचा पाया घातला आणि त्यावर कळत चढवण्याचं काम मेत्रे सरांनी केलं. आणि मेत्रे सर आपला घसा कोरडा करून शिकवत असे. ते बऱ्याच वेळा म्हणायचे, मी 40 शब्द बोलल्यानंतर माझा रक्ताचा एक थेंब कमी होतो, असं उदाहरण ते कायम देत असायचे. तर आपल्यासाठी कायमच झिरणारे असे सर्वच जण गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर पवार सरांनी राष्ट्रीय विद्यालय कुरकुंडी यासारखी शाळा घडवली आणि हजारो विद्यार्थी या ठिकाणी घडले. कारण भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मनुष्यबळाचा विकास हीच महत्वाची गोष्ट आहे. आज तुम्ही बघितलं, इराण, इराक, सौदी अरेबिया हे देश तेल विकून आपला पैसे श्रीमंत होऊ शकतात, परंतु माणसांमध्ये विविध गुणांची जोपासना जर करायची असेल तर हे जोपासना करण्याचं